राह पर राम गिजराज है, गिजराज है, जय शिवराय मंडळी. इतिहास नुसता पुस्तकात वाचून किंवा मोबाईलवर बघून समजत नसतोय बघा, तो तर रक्तात भिनावा लागतो. आपल्या शिवबा राजाचा राज्याभिषेक तो काही नुसता सण सोहळा नव्हता, ती तर आम्हा गरिबांच्या स्वाभिमानाची गुढी होती. आणि हाच स्वाभिमान, हाच शिवरायांचा विचार आपल्या पोरांच्या नसानसात भिनवण्यासाठी आपल्या खानदेशच्या मातीतून दरवर्षी एक लय मोठा इतिहास घडतोय. 1-2 वर्ष नाही हो, 5 वर्ष झाली अविरतपणे. आणि आता हे 6वं वर्ष. आपल्या 40 गावचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या डोक्यातली ही कल्पना म्हणजे नुसती मोहीम नाही, ती आमच्या पोरांना सुधारणारा, त्यांची मने इतिहासाच्या अभिमानानं भरून टाकणारा एक संस्कार वर्गच म्हणा. आजकालची पोरं मोबाईलमध्ये हरवून चालली आहेत. त्यांना आपल्या राजांचा, गडकिल्ल्यांचा इतिहास कळावा, याच ध्येयानं दादांनी ही मोहीम सुरू केली बघा. या गोष्टीचं समाधान कशातही मोजलं जाऊ शकत नाही. मी कालही होतो पूर्ण दिवस, आजही सगळे आम्ही 1000 तरुण सगळे घेऊन फिरलेत. आणि जेव्हा ते गाईड सगळी माहिती सांगत होते एक एक गोष्टीची, की महाराज कुठे थांबायचे, कसे थांबायचे, आईंचा रोजचा दर्शनाचा नित्यभाग कसा असायचा, महाराजांची समाधी कुठे असायची, बाजारपेठ कुठे होती, म्हणजे एकंदरीत मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज हे एक अद्वितीय असं एक व्यक्तिमत्व तर होतंच, पण एक चांगला उद्योजक कसा असावा, एक राजनेता म्हणून, राजा म्हणून कसा असावा, म्हणजे तुम्हाला ज्या अँगलने बघता येईल. म्हणजे कोणी समजा एखादा दुकानदार आला तर एक व्यापारी म्हणून राजाचा दृष्टिकोन काय होता, शेतकऱ्यांसाठी राजाचा दृष्टिकोन काय होता, म्हणजे असं सगळं हे तरुणांना पण सगळं गाईडने समजवलं. आणि मला असं वाटतं की एक आत्मिक समाधान या गोष्टीचं आहे की आज 6व्या वर्षाची ही रायगडची मोहीम आम्ही आज संपवतोय. अहो 1-2 नाही, पर 1500 तरण्यावांड मराठमोळ्या मावळ्यांची फौज एकाच वेळी 40 गाव ते रायगड हा शेकडो किलोमीटरचा प्रवास करतात. ही काय खाऊची गोष्ट आहे वय? भल्या भल्यांची घाबरगुंडी होते, पण जिथं शिवबाचं नाव निघतं ना, तिथं अशक्य गोष्ट पण गुळगुळीत होऊन जाते. आता मुख्य गोष्ट आहे का, या 1500 मावळ्यांच्या गाडी घोड्याची व्यवस्था आणि गरम गरम जेवणाची सोय, हे सगळं व्यवस्थापन मंगेश दादा स्वतःच्या खिशातून करतात. कुठला सरकारी पैसा नाही की कुठली वर्गणी नाही, सगळं स्वतःच्या खर्चानं. मागच्या 6 वर्षापूर्वी घेऊन जात आहे दादा, तेव्हा इलेक्शन मध्ये नेहमी होते ना राजकारणात, तेव्हापासून मी दादा. तर मी स्वतः 2 वर्षापूर्वी जातोय, आता माझा 3रा वर्ष आहे. आम्हाला वाटतं दादांनी आम्हाला भरपूर मोठी संधी दिली. ही संधी आम्ही गमवू नाही शकलो, त्यामुळे आम्हाला आता असं वाटतंय पहिल्या नंबरच्या गाडीमध्ये आम्हाला भरपूर छान वाटतंय. बस दादांनी संधी दिली, याच्यामुळे दादांना खूप खूप धन्यवाद. नेते तर लय बघितले हो जगानं, पण नेता बाजूला ठेवून हजारो पोरांचा सख्खा भाऊ होणं, हीच तर मंगेश दादाची खरी ताकद आहे ना. 40 गावून निघालेला हा भगवा झंझावात जेव्हा घाटाघाटातून आणि शहरातून पुढे सरकतो ना, तेव्हा बघणाऱ्यांची छाती अभिमानानं फुलून येते. प्रवासात कुठं राडा नाही, कुठं बेशिस्त नाही. दादानी लावलेली कडक शिस्त ही या मोहिमेची खरी शान आहे. ही काय नुसती हुंदडायची सहल नाही, हे तर एक शिवव्रत आहे. आणि ही शिवभक्त पोरं ती मनोभावे पाळतात. आपल्यासोबत काही तरुण मंडळी आहे, त्यांना जरा विचारू का त्यांचं काय मत आहे. का हो, कस काय मोहीम काय म्हणती? खूप छान आहे ना सर. खूप छान आहे. राहण्याची व्यवस्था कशी आहे? 1 नंबर आहे. आणि जेवणाची हो? एक नंबर. एक टाइम नाश्ता, दुपारी जेवण आता भेटलं, एकदम छान. आणि आता रात्रीचं बघूत ना, आणि पोवाडा मेवाडा एकदम छान आहे. गाण्याचा कार्यक्रम आहे? हो रात्री. बर. आज तुम्ही बस मध्ये आले, हो. बसची व्यवस्था कशी होती? एकदम छान आहे, काही नाही, एकदम आरामशीर आलो आम्ही. काय होतं बस मध्ये? पाण्याची बाटली, पाण्याचा बॉटल, नाश्ता वगैरे सगळं होतं. एक विद्यार्थ्याला 2 पाण्याची बॉटले, काहीच कमतरता पडली नाही आम्हाला. आणि तिसरी घेतली तर बस तिसरी घेतली तर काहीच नाही. वा. जेवणाची व्यवस्था कशी आहे? काय 1 नंबर डायरेक्ट 1 नंबर. काय होतं जेवायला आज दुपारी? वरण भात होता, पुरी होती, मग बटाट्याची भाजी होती.
बर 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 बालुशाही खाल्ली का? किती खाल्लं बालुशाही? 3 खाल्ल्या. अरे बाप, 3 4 बालुशाही खाल्ल्या. एवढं जेवण चांगलं होतं पोरायनं, पहा बरं 3 4 बालुशाही आणल्या. हा साधी गोष्ट आहे का? मग पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी, रणात फिरली ना ती कधीच माघारी. ओ समुखे शिवबाची तलवार, हो चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, तळपत्या बिजलीचा अवतार, तळपत्या बिजलीचा अवतार, शेले ढालीवर दीवार, शेले ढालीवर दीवार. ओ चमके शिवबाची तलवार. रायगडाची बांधकामं चालू होती तेव्हा राजांचं वास्तव्य स्वराज्याची पहिली राजधानी राजगडावरती होतं. राजाने दिलेला पैसा आणि मोहरा संपल्या. रायगडाची बांधकामं अर्धवट राहिली. बांधकाम करणारे प्रमुख आर्किटेक्ट हिरोजी इंदुलकरांनी काय केलं? राजांकडे न जाता स्वतःचं मन मोठं केलं. गडाच्या खाली उतरले, घोड्यावर बसले, स्वतःच्या गावाकडे गेले. स्वतःचं राहतं घर विकलं, स्वतः जवळचं सोनं नाणं विकलं, बायकोच्या अंगावरचे दागिने विकले. या रायगडाची बांधकामं पूर्ण केली. 24 सप्टेंबर 1670ला रायगडाची बांधकामं पूर्ण झाली. तेव्हा हिरोजीने राजाला निरोप पाठवला. तेव्हा फोन नव्हते, निरोप पाठवला जायचा. निरोप पाठवला की राजा, रायगडाची बांधकामं पूर्ण झालेत, तुम्ही वास्तव्याला रायगडावरती या. राजे वास्तव्याला रायगडावरती आले तरी पण हिरोजीने राजांकडे 1 रुपया मागितला नाही. तुमच्या आमच्यासारख्या लोकांनी राजांना सांगितलं होतं की राजा, हिरोजीने स्वतःचं घरदार विकून, स्वतःच्या बायकोच्या अंगावरचे दागिने विकून रायगडाची बांधकामं पूर्ण केलेत. राजांचं अंतकरण भरून येतं. राजे हिरोजींना राज्याभिषेकाच्या दिवशी सर्वप्रथम दरबारामध्ये बोलावून घेतात, कडकडून मिठी मारतात. हिरोजींना राजे म्हणतात, वा हिरोजी, तुम्हाला आम्ही आमच्या बांधकाम कार्याचे प्रमुख म्हणतो, परंतु तुम्ही 14 वर्ष आमची अविरत सेवा केलेली आहे. तुम्हाला बक्षीस काय पाहिजे ते मागून घ्या. तर ते म्हणाले, राजा, मी बक्षिसाच्या अपेक्षेने रायगडाची बांधकामं केलेली नाहीत, आणि जर का तुम्हाला बक्षीस द्यायचं असेल तर माझी वेळ आल्यानंतर मी मागून घेईन. थोड्याच वेळाने राजांची मिरवणूक जगदीश्वर मंदिरामध्ये काढण्यात आली. त्या नगारखान्याच्या पहिल्याच पायरीवरती आर्किटेक्ट हिरोजी इंदोळकर उभे होते. राजे तिथे जातात. राजांचे म्हणाले, राजा थांबा, आता मात्र माझी बक्षीस मागण्याची वेळ आलेली आहे. राजे खुश होऊन म्हणतात, वा हिरोजी, काय पाहिजे ते मागा. हत्ती मागा, घोडे मागा, सोनं मागा, गावची इस्टेट मागा, पाटीलकी मागा, तर तुम्हाला आम्ही द्यायला तयार आहोत. तर ते म्हणाले, मला बाकी काही नको. ज्या पायरीवरती तुमच्या उजव्या पायाचा पदस्पर्श होईल ना, त्या पायरीवरती माझ्या नावाची पाटी बसवण्याची मला परवानगी द्या. तुम्ही जसं म्हटलात की सबकी सुन्नत हो जाती, हे खरं आहे की म्हणजे जसं आपण म्हणतो की 12 ज्योतिर्लिंग आहे, पण तसं 14 ज्योतिर्लिंग आहेत. एक संभाजी महाराज आणि एक शिवाजी महाराज. जर ते 2 ज्योतिर्लिंग जर अजून जर नसते तर हे 12 ज्योतिर्लिंगांचं सुद्धा अस्तित्व यांनी संपवलं असतं. ही या आपली सगळ्यांचा हा इतिहास आहे खरं. आणि मग तो सोन्याचा क्षण येतो ज्याची वाट आमचे डोळे पाहत होते. किल्ले रायगडावर जेव्हा 40 गावचे हे मावळे पाय ठेवतात ना, तेव्हा सह्याद्रीचा कडा पण आनंदानं डोलू लागतो. प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, योगीराज, श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, या घोषणेनं अख्खा रायगड दुमदुमून निघतोय बघा. महाराजांच्या चरणावर डोकं टेकवताना मंगेश दादा आपल्या 40 गावसाठी सुखा समृद्धीचं साकडं घालतात. सलग 6 वर्ष हे व्रत अखंडपणे चालवणं हे काय येड्यागाबड्याचं काम नाही. दादा, ही तर छत्रपती शिवरायांवरील अथांग भक्ती आहे. 6 वर्षांची ही कडक परंपरा म्हणजे पोरांच्या आयुष्याला मिळालेली नवी दिशा आहे. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी सुरू केलेली ही 40 गाव ते रायगड मोहीम आता नुसता प्रवास राहिलेला नाही, तर ती आणि शिवविचारांची ही धगधगती मशाल आहे. आणि आमच्या खानदेशच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरानं लिहिलं गेलेलं पान आहे. धन्य ते मावळे, धन्य ते नेतृत्व, जे आजही शिवरायांचा वारसा असा छाती ठोकून जिवंत ठेवतायत. जय शिवराय, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटू पुढच्या वर्षी.
जवान